न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. जय शिव शंकर डोले अंबर धरा, विपदाई त्रिनेत्र अब खोल देव शंकरा. बम बम भोले जय शिव शंकर डोले अंबर धरा, विपदाई त्रिनेत्र अब खोल देव शंकरा. शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर विघ्न हरा. तांडव शंकर प्रकट शुभंकर प्रय अभयंकर विघ्न हरा. शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर विघ्न हरा. तांडव शंकर प्रकट शुभंकर प्रय अभयंकर विघ्न हरा. ओम परमेश्वरा परा, ओम निखिलेश्वरा हरा, ओम जीवेश्वरा परा जाग सरा. ओम मंत्रेश्वरा स्वरा, ओम जगदेश्वरा परा, ओम तंत्रेश्वरा परा सुन जरा. शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर विघ्न हरा. तांडव शंकर प्रकट शुभंकर प्रय अभयंकर विघ्न हरा. बम बम भोले जय शिव शंकर डोले अंबर धरा, विपदाई त्रिनेत्र अब खोल देव शंकरा. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा. तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा. पक्षविरहित ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषद व नियोजन बैठक. बौद्ध धम्म प्रचार आणि सामाजिक ऐक्य वाढवण्याच्या उद्देशाने पक्षविरहित ऐतिहासिक राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषद दिनांक 2 मार्च 2025 रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या तयारीसाठी आज 27 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता अनंत कान्होरे मैदान गोल्फ क्लब येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या नियोजन बैठकीत परिषदेसाठी व्यवस्थापन, निमंत्रित मान्यवर, कार्यक्रमाची रूपरेषा आणि इतर महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. युद्ध नवे बुद्ध हवे, चलो बुद्ध की ओर, चलो धम्म की ओर या घोष वाक्याला धरून समाजात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने हा सोहळा होणार आहे. श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता हुतात्मा अनंत कान्होरे गोल्फ क्लब मैदान नाशिक येथे ऐतिहासिक राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषद होणार आहे. या परिषदेत बौद्ध धम्म, सामाजिक समता, ऐतिहासिक संघर्ष आणि वर्तमान काळातील सामाजिक सुधारणांवर विचारमंथन होणार आहे. या सोहळ्याला 11 ते 12 विविध देशातील बौद्ध धम्म गुरु उपस्थित राहणार असल्यानं बौद्ध धम्म परिषदेत ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचं म्हणून महाराष्ट्राची लोकप्रिय धडाकेबाज महानायक साजनजी बेंद्रे, शिवेंद्रशाही बाणा, लयबळ आलं, माझ्या दुबळ्या पोराला फेमस, महागायिका मंजुषाताई शिंदे, मला तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, भीम महाराष्ट्राच्या महानायिका भाग्यश्रीताई इंगळे, गावामध्ये गाव आहे, महूगाव व सारेगाव, गामफेम धडाकेबाज गायक संतोष जोंधळे यांचा धम्मदीप गायनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला आहे. बुद्ध धम्म परिषद पक्ष संघटना विरहित असल्याने आपण सुद्धा पांढरा पोशाख परिधान करून सामील व्हावे असं विनम्र आवाहन प्रकाश लोंढे यांनी केले. या प्रसंगी स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, भदंत सुगत महाथेरो, अमोल पगारे,
नारायण गायकवाड, भूषण लोंढे, मनालीताई जाधव, अर्जुन पगारे, संजय भालेराव, समीर शेख, नैना वाघ, श्यामधर दुबे, समाधान जगताप, रामबाबा पठारे, भारत निकम, केतन भुजबळ, दीपक लोंढे, कैलास केदारे, मंगेश वाघमारे, राजाभाऊ वानखेडे, संतोष पाटील, बाळासाहेब सोळशे, भुरा जगताप, कल्पेश निर्भवणे, प्रशांत हिरे, अजय राजुरिया, सुनील साखरे, गणेश तुपसुंद्रे आदी सह भीम अनुयायी उपस्थित होते. युद्ध नको, बुद्ध हवे, चलो बुद्ध की ओर. जातीय सलोखा निर्माण करण्याबरोबरच बंधुता, समता, सर्व धर्म भाव धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संविधान आणि कायदा सुव्यवस्था जनतेपर्यंत अबाधित राखण्यासाठी ह्या जगामध्ये, देशामध्ये शांतीचं राज्य हो, सुखासमाचं राज्य हो, ह्या प्रामाणिक उद्देश घेऊन 2 मार्च 2025 हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोलकल्प, नाशिक येथे ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. ही बौद्ध धम्म परिषद कोणत्याही जाती धर्माची किंवा पक्षाची नसून ही पक्ष संघटना विरहित आहे. ह्या बौद्ध धम्म परिषदेला केंद्रीय सामाजिक मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब, माननीय किरणजी रिजिजू साहेब, पद्मश्री किरणजी कल्पनाताई सरोज, IAS अधिकारी सन्माननीय समीरजी वानखेडे साहेब यांच्या सोबत आमदार, खासदार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आजी माजी पालकमंत्री, आमदारासहित विविध थरातले मान्यवर व 8 ते 9 देशातील बौद्ध धम्म थेरो महाथेरो उपस्थित राहणार आहेत. हा ऐतिहासिक सोहळा आहे. या सोहळ्याची तयारी आम्ही गेल्या 2 वर्षापासून करतोय. त्याचा स्वागत अध्यक्ष मी प्रकाश लोंढे, तर सरचिटणीस भदंत सुगत जी महाथेरो, कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार आठवले साहेब. धम्म प्रचार आणि प्रसार करा हा एवढा प्रामाणिकच उद्देश आमचा आहे. यासाठी आमच्या पुढाऱ्यांचे अनेक भाषणं आणि गायकांचं एक गाणं म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम असावा. त्यासाठी 5 गायकांची टीम आम्ही इथं आयोजित केली. साजनजी बेंद्रे आहेत, मंजुषाताई शिंदे आहेत, भाग्यश्री इंगळे, तर भूमिपुत्र म्हणून संतोष जोंधळे अशी एक टीम आयोजित केली आहे. पहिल्या सत्रामध्ये 2 मार्च 2025 रविवारी सकाळी 10 वाजता आम्ही श्री काळाराम मंदिर, पंचवटी पूर्व दरवाजेवर अभिवादन क्रांती भीमस्तंभाला करणार आहोत. आठवले साहेबांसहित भिक्खू संघ काय असणार आहे. 12 वाजता भिक्खू संघाचं भोजनदान, अन्नदान असणार आहे. त्यांचं चर्चासत्र आणि धम्म संस्कार विधी हा कॅनडा कॉर्नर, शरमपूर रोड, श्री समर्थ ब्लँकोट हॉल, नारायण गायकवाड यांच्या कार्यालयासमोर, डोंगरे वस्तीगृहाच्या शेजारी येथे त्या हॉलमध्ये आहे. तिथे त्यांचं भोजनदान झाल्यानंतर, चर्चासत्र संपल्यानंतर 3 ते 4च्या दरम्यान ह्या बौद्ध धम्म परिषदेला प्रारंभ होईल. आपण बघा, हे सर्व वातावरण हे बुद्धमय झालेलं आहे, शांतिमय झालेलं आहे. परत एकदा सांगतो की आपण येताना हे सर्व तमाम नाशिक जिल्ह्याला यजमानपद आलंय. मी तमाम नाशिक जिल्ह्याच्या नव्हे, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील सर्व धर्माच्या लोकांना विनम्र आवाहन करणार आहे, या आणि आपण सुद्धा या सुवर्ण क्षणाचे, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा. फक्त अपेक्षा आणि विनंती करणार आहे की हा शुभ्र, स्वच्छ आणि पारदर्शी धम्म असल्याने आपण पांढरे वस्त्र परिधान करून या, एवढीच अपेक्षा करतो. या आणि आम्ही आपल्या स्वागताचं सज्ज आहोत. या आणि जाताना फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा, बौद्ध धम्माचा खुराक, तुमच्या विचाराचं थैमान तुमच्या डोक्यामध्ये माजण्यासाठी या आणि सामील व्हा, असं विनम्र आवाहन करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र, जय संविधान. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp, 422401. Admissions open, Nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements.
खासदार सह्याद्रीचे, राजाभाऊ नाशिकचे. जटायूचा अधिवास, अंजिनेरीची जैवविविधता व ब्रह्मगिरीची पवित्रता अबाधित राखण्यासाठी अंजिनेरी ब्रह्मगिरी रोपवे ऐवजी नाशिक शहरात कुंभमेळा वाहतूक व्यवस्थापनात रोपवे तंत्रज्ञानाचा वापर. नाशिक सह्याद्री डोंगरावर वृक्ष संगोपन नियोजन व्यवस्थापन, माता गोदेचं पुनरुज्जीवन याबाबत सविस्तर चर्चेसाठी 24 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता माननीय खासदार साहेबांची भेट. नाशिक कार्यालय, कालिदास कला मंदिर जवळ आपली उपस्थिती प्रार्थनीय. कुसुमाग्रज प्रतिष्ठान ते जागतिक मराठी दिन आणि कुसुमाग्रज जयंती निमित्त मनपाच्या वतीने विवा शिरवाडकर यांना अभिवादन. नाशिक. जागतिक मराठी दिन आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी अभिवादन केले. या कार्यक्रमात नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक खत्री यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आयुक्त मनीषा खत्री यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्यिक योगदानाबद्दल माहिती जाणून घेतली. कुसुमाग्रज यांच्या लेखणीने मराठी साहित्याला एक वेगळी दिशा दिली आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण साहित्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. प्रतिष्ठानच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. या ऐतिहासिक वस्तू जपण्याचे महत्त्व प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष ऍडव्होकेट अजय निकम यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमास नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पदाधिकारी, साहित्यिक मान्यवर उपस्थित होते. कुसुमाग्रजांच्या हस्तलिखिते, वापरलेली लेखणी, पुस्तके आणि इतर ऐतिहासिक सामग्री या प्रतिष्ठानात संग्रहित करण्यात आल्या आहेत. जागतिक मराठी दिन आणि कुसुमाग्रज जयंती हा उत्सव साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचं आदर्श उदाहरण ठरलं आहे. नाशिक महानगरपालिका आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यातील उत्कृष्ट सहकार्याने या साहित्यिक परंपरा जपण्यामध्ये एक यशस्वी उपक्रम नाशिकमध्ये सुरू असल्याची भावना उपस्थित साहित्यिक यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार तथा माजी आमदार हेमंत टकले, विलास लोणारी, नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त अजित निकत, नितीन नेर, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धनदाईत, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पात्रूट, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, नितीन पाटील, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, उपअभियंता समीर रक्टे, कैलास दराडे, साहेबराव भोसले यासह कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यवाहक सुरेश भेटेवरा, सहकार्यवाहक ऍडव्होकेट राजेंद्र डोखळे, लोकेश शेवडे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, मकरंद हिंगणे, अरविंद ओढेकर, ऍडव्होकेट वीरेंद्र लोणारी आदींसह मान्यवर उपस्थित होते. साहित्यिक वारसा जिवंत ठेवण्याचे संकल्प. प्रतिष्ठानातर्फे कुसुमाग्रज यांच्या हस्तलिखिते, वापरलेली लेखणी, पुस्तके आणि अन्य सामग्री सहित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणामुळे तात्या साहेबांच्या साहित्य प्रक्रियेचा ओघ नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शासन व प्रतिष्ठानतर्फे केला जात आहे, असं आयुक्त खत्री यांनी सांगितले.
BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण, डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाव्यासाठी स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तसेच हा कुंभमेळावा डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ म्हणून ओळखला जावा, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, AI व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देशही त्यांनी या आढावा बैठकीत दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक, नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रमुख निर्णय आणि योजना: कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करणे, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन प्रभावीपणे होण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण तयार करावे. कुंभमेळा प्राधिकरण कायदा तयार करून आवश्यक मनुष्यबळही त्या अखत्यारीत करावे. तसेच प्रयागराज महाकुंभाच्या गर्दीचा अनुभव पाहता 4 ते 5 पट गर्दीच्या दृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता. नाशिक त्र्यंबक रस्ता 24 मीटरने विस्तारित करणे व त्याच्या कडेला टेंट सिटी उभारण्याचा विचार. गर्दी नियंत्रणासाठी AI आणि डिजिटल साधनांचा वापर. भाविकांसाठी ई-बस सेवा सुरू करणे, जी दर 3 मिनिटांनी उपलब्ध असेल. शिर्डी, छत्रपती संभाजीनगर आणि ओझर विमानतळावर सोयी सुविधा वाढवणे. रेल्वेसाठी नाशिक रोड, इगतपुरी, कसारा स्थानकांवर सुविधा निर्माण करणे. हेलिपॅड स्थापन करण्याच्या शक्यतांचा विचार देखील करण्यात आलाय. धार्मिक पर्यटन व पायाभूत सुविधा. त्र्यंबकेश्वर, शिर्डी, शनी शिंगणापूर, वणी यासारख्या स्थळांसाठी धार्मिक कॉरिडॉर विकसित करणे. नाशिक मधील रामकाल पथाचं काम 2026 पर्यंत पूर्ण करणे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी विशेष निधी. गोदावरी नदीच्या काठावर किनारी रस्ता तयार करण्यासाठी ड्रोन सर्वे. कुंभमेळ्यात गर्दीचं नियोजन व सुरक्षेसाठी AI, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर. डिजिटल कुंभ संकल्पनेत अंतर्गत कुंभ संबंधित प्रदर्शन स्थापन करणे. कुंभमेळ्यासाठी विशेष लोगो तयार करण्यासाठी स्पर्धा आयोजित करणे. भाविकांसाठी रिअल टाइम माहिती देण्यासाठी पब्लिक ऍड्रेस सिस्टीम उभारणे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सन 2015 मधील सिंहस्थ कुंभमेळ्याचा अनुभव लक्षात घेऊन पुढील कुंभमेळ्यासाठी अधिक व्यापक आणि नियोजनबद्ध तयारी करण्याचे निर्देश दिले. गोदावरी नदी स्वच्छ राहील याची काळजी घेणे, साधुग्रामसाठी भूसंपादन करणे आणि आरोग्य केंद्र, अग्निशमन सुविधा यासारख्या महत्वाच्या सेवा विकसित करणे या गोष्टींवर भर देण्यात आला. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी लोकसहभाग महत्वाचा असून त्यासाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. नाशिक सिंहस्थ कुंभमेळा हा देशातील सर्वात मोठा धार्मिक मेळ्यांपैकी एक असून 12 वर्षांनी आयोजित केला जातो. 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने आतापासूनच विस्तृत नियोजन सुरू केले आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा.
श्री भरत गोसावी संचालक 98-227 85-037, श्री सतीश रुपवते संचालक 83-297 62-302, श्री बंटी आढाव संचालक 89-561 99-139. काळाराम मंदिर प्रवेश म्हणजे समतेचा लढा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिर प्रवेशासाठी 5 वर्ष लढले. या काळाराम मंदिर प्रवेश दिनाचं औचित्य साधून अखिल भारतीय समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व BMA ग्रुप नाशिक यांच्या वतीने धम्म प्रेरणा पुरस्काराचं आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रभूजनात्मक भीम गीतांचा कार्यक्रम, लोकशाहीर संदेश उमप यांचा भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमांचं ठिकाण कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, बाबानगर, मुंबई नाका या ठिकाणी सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचं आयोजन मोहन आडागळे, शैलेश आडागळे, मुकेश आडागळे व राहुल बच्छाव यांनी केले. सदर कार्यक्रम रविवारी दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 ते 10 वेळेत चालू राहील. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 71,50,000 रुपयांची फसवणूक, आरोपीला गुंडाविरोधी पथकाने अटक. नाशिक सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 71.50 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे. संकेत शिवाजी कोटकर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फर्याद दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. फर्यादीनुसार 2023 मध्ये आरोपी प्रकाश धोंडू कलम राहणार बदलापूर जिल्हा ठाणे याने स्वतःला महाराष्ट्र राज्य मंत्रालयातील मुख्य सचिव भूषण गगराणी यांचा पिया असल्याचं सांगितले. तसेच मोठ्या व्यक्तीची ओळख असल्याने भासवून फर्यादीला सरकारी नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवले. त्यानंतर वेळोवेळी फर्यादीकडून 71.50 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात कलम 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. तो बदलापूर येथे राहत नसून कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर आणि संभाजीनगर या ठिकाणी ठिकठिकाणी लपून फिरत होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त संदीप मिटके व सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने तपास सुरू केला. प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी मानवी आणि तांत्रिक कौशल्यांचा वापर करून आरोपी लासलगाव निफाड भागात येणार असल्याची माहिती मिळवली. त्यानुसार पोलिसांनी लासलगाव येथे सापळा रचून आरोपीला अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत, राजेश राठोड आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पडली. आरोपीला पुढील तपासासाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं
ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र। काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले, प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया। या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे। श्री देवेंद्रगिरी रमणगिरी गोसावी यांना सेवानिवृत्त निमित्ताने बीबीएस न्यूज नेटवर्कचे संचालक व नाशिक मेट्रोचे संपादक व नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज तसेच प्रदीप भारती, पूनम भारती, जय नगरकर, वडाळीकर तसेच ठाणे जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष विलास भारती व त्यांचे परिवारातर्फे कविता गोसावी, भरत गोसावी परिवारातर्फे कोटी कोटी शुभेच्छा। यापुढील आपले आयुष्य समाज कल्याणासाठी, जनकल्याणासाठी सारथी लागावे, यासाठी आपणास उदंड आयुष्य लाभावे असे शुभ आशीर्वाद। महत्त्वाचा व्हिडिओ महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती। आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाढतो, संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात, दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो, याचा अर्थ हाडीतापाची लक्षणे असतात। आपल्याला डायबिटीज आहे, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शारीरिक थकवा नेहमीच राहतो, हाडे नेहमीच दुखतात, कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते, आपल्याला पक्षाघात झाला आहे, व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं, वजन काही केलं तरी वाढत नाही, वजन काही केलं तरी कमीच होत नाही, झोप येत नाही किंवा कमीच लागते, पीसीओडी त्रास नेहमीच होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल। दरवर्षी टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं। आपण 100% आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात। हो, हे अगदी खरे आहे। मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो। फरशी जर रोज निरमा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल। तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात। याचं मूळ कारण आहे हाडी ताप म्हणजेच शारीरिक पचन क्रिया बिघडणे। तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते, जीवन द्यायचं की त्याला मारायचं। तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे, उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं। आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत, असा एक फॉर्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे। आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या। माझ्या यूट्यूब चॅनल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता। 20 वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच 7 वर्ष सरकारी सेवेचा अनुभव, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, 18 कोरोना योद्धा सन्मान प्राप्त। दर महिन्यामध्ये ट्रीटमेंटसाठी 50 अपॉइंटमेंट घेतल्या जातील। श्री स्वामी समर्थ। जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात। फक्त अट एकच आहे आमची, देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल। संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोरच देहूगाव, पुणे 98 22 45 69 82। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 24 प्रवीण बंटी तिदमे यांच्या प्रयत्नातून महाशिवरात्री निमित्ताने श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील
रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं भूमिपूजन. नवीन नाशिक. उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी नगरविकास विभागाकडून दिलेल्या निधीतून आणि शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब, शिवसेना सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 24 मधील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर गजानन क्लास N8 सेक्टर येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर पार पडले. शिवसेना महानगर प्रमुख तथा प्रभाग क्रमांक 24 चे माजी नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांनी प्रभागातील विविध रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून निधी मिळवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिवसेना सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी यांच्यामुळे आणि प्रवीण बंटी तिदमे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 24 मध्ये अनेक विकास कामे चालू आहेत. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर N8 सेक्टर मधील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन परिसरातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या 15 वर्षापासून रस्ता काँक्रिटीकरण करण्याच्या मागणीला यश मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत प्रवीण बंटी तिदमे यांचे आभार मानले. यावेळी शिवसेना पदाधिकारी तसेच परिसरातील महिला वर्गासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 15 ते 20 वर्षापासून हा रस्ता कोणी लक्ष देत नव्हतं, परंतु बंटी भाऊंना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी तात्काळ या रस्त्याची मंजुरी करून आणली. गणपती बाप्पा विश्वास नागरे पाटील यांनी छावा चित्रपटावर ही प्रतिक्रिया दिली आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते म्हणतात, छावा जिंदा रहे. काजला चिरत जातात या काव्यपंक्ती ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात धगधगत्या सळ्या खुपसल्या जातात, त्यांची जीभ खेचून काढली जाते. सळसळत्या धमण्या ज्यावेळी त्यांच्या जखमांवर मीठ चोळले जाते. मन के जीते जीत, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. केवढी उमेद, केवढी प्रेरणा देणारे हे शब्द. स्वतःला मैदानात भिडायची, लढायची आणि शेवटच्या श्वासापर्यंत झुंजायची ऊर्जा देतात. हाथी घोड़े तोफ तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा हुआ मेरा राजा अभी भी सब पर भारी है. छत्रपती संभाजी महाराज हे एक गरुड आहे. मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे स्फुरलिंगाचं प्रतीक आहे. स्वराज्याच्या स्वप्नाचे जिवंत मूर्तिमंत घोतक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रौढ
प्रताप पुरंदर स्वरूप आहे। असा पराक्रमी, शूर आणि चतुरस्त्र भूपोने नाही। प्रभू शंभू राजे शतशत नमन तुम्हाला। काय घ्यावं आम्ही मावळ्यांनी तुमच्या धगधगत्या आयुष्यातून। आम्ही घ्यावा निर्भयपणा, आम्ही सोडावी लाचारी आणि गुलामगिरी। विचारांची आणि कृतींची आम्ही सोडावं स्वार्थी आणि घुसमटलेलं जगणं। घ्यावी कणभर तरी आपल्याकडून जिद्द, करारी बाणानी महाराष्ट्र धर्म। समतेचा नीतिमत्तेचा शिकावा धडा, राहावा मनोमणी चिंतावा क्षणोक्षणी। शेर शिवराज आणि त्यांचा छावा, जगदंब जगदंब। चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र। काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले। प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया। या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे। लोहनेर जनता विद्यालयात कीर्तन, वक्तृत्व, नाट्य, नृत्य सादरीकरणातून मराठी भाषा गौरव दिन साजरा। लोहनेर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात मराठी भाषा दिन, कीर्तन, नाट्य, नृत्य अशा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। ज्यांच्या अनमोल व अद्वितीय लेखणीतून ओळखलत का सर मला, पावसाळ्यात आला कोणी, टू बी और नॉट टू बी, माझ्या मराठी मातीचा लावा, ललाटास टिळा अशा साहित्यकृती निर्माण झाल्या ते म्हणजे कविवीर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दरवर्षी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। कार्यक्रमाची सुरुवात कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली। अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक R.H. देसले होते, तर मराठी विषयक शिक्षक छोटू वाघ, दशरथ आहेर, राकेश थोरात, ललित वाघ, जयदीप निकम, विश्वास जाधव, उर्मिला चव्हाण, श्रद्धा शेवाळे, संगीता पाटील, प्रतिमा निकम आदी व्यासपीठावर उपस्थित होते। विद्यालयाच्या वतीने मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठी विषय शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थिनी पूनम सूर्यवंशी इने कुसुमाग्रजांच्या कार्याची ओळख करून दिली। त्यानंतर शिक्षक छोटू वाघ यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेची महती आणि महत्त्व विशद केले। शेवटी मुख्याध्यापक R.H. देसले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत मराठी ही आपली मायबोली असून तिचा सन्मान सर्वांनी करावा असं आवाहन केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी नंदिनी बागुल व ऋतुजा पवार यांनी केले। कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले। कार्यक्रमाचं नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांनी केले।
Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपन्न. पाहुयात खासदार संजय राऊत काय म्हणालेत ते. औरंगजेबाकडेही होता आणि निजामाकडेही होता, तेवढा तुमच्याकडे आहे. शिवाजी महाराज आणि त्यांच्या चाहत्यांकडे पैसे नव्हते, म्हणून त्यांना स्वराज्यासाठी सुरतवर हल्ला करावा लागला. कारण सुरतमध्ये, गुजरातमध्ये इतका पैसा होता की ते मोगलांना आणि ईस्ट इंडिया कंपनीला पैसे देत होते या देशाच्या विरोधामध्ये. म्हणून छत्रपतींना सुरत लुटावी लागली आणि त्या सुरतमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक जाऊन थांबले होते. फार मोठं साहित्य त्यांच्याकडे त्यावेळेला होतं. बोला सर, आपके जिस अरेस्ट हुआ है लाख रुपए का इनाम किया, बहुत जगह जगह आरोपी अरेस्ट हुआ है, पर ये शिवसाई का नाम, पूना का नाम करा गया और ये जो बंदा था ये पॉलिटिकल टच था एनसीपी के साथ, ऐसा बताया. देखो, मैं ये मानता नहीं किसी के साथ टच था या नहीं. ये एक विकृत होता है, ये विकृति होती है, ये एक दिमाग में गंदगी होती है, वो किसी के दिमाग में आ सकती है. हाँ, कोई पार्टी अपने कार्यकर्ताओं को नहीं बोलती कि जाकर बलात्कार करो, जाकर खून करो. वो अपने आप उस मंच पर जाते हैं, फोटो निकालते हैं और रौब जमाते हैं. ये किसी भी पार्टी के साथ हो सकता है. लेकिन हमारी बात ये है कि पब्लिक प्लेस, सार्वजनिक जगह पर इस प्रकार से, जैसे पुणे जैसे शहर जो महाराष्ट्र की एक सांस्कृतिक धरोहर, जहाँ लोकमान्य तिलक से लेकर बड़े बड़े नेता और सामाजिक क्रांति हुई, महात्मा फुले वहाँ से, शिवाजी महाराज पुणे से, उस पुणे में इस प्रकार की घटना होती है. बार बार, एक बार नहीं बार बार होती है. तो सरकार क्या करती है? पब्लिक प्लेस पर बलात्कार हुआ और हमारे मंत्री कहते हैं, योगेश कदम, मिनिस्टर ऑफ स्टेट होम, उनका स्टेटमेंट देखिए, आप बलात्कार होने से क्यों नहीं रोक पाए? तो बोला नहीं, बलात्कार बहुत शांततापूर्ण ढंग से हुआ, बाहर पता नहीं चला. ये उनकी भाषा है. गंभीरता देखिए कि बलात्कार बहुत ही शांततापूर्ण ढंग से हुआ है, कोई स्ट्रगल नहीं हुआ बलात्कार में. वो लड़के ने कोई स्ट्रगल नहीं किया, वो महिला जो है, अबला है, उसने कोई स्ट्रगल नहीं किया. ये हमारे मंत्री की भाषा है. और ऐसे मामले में उनका जो सीरियसनेस है, असंवेदनशीलता दिखती है. ऐसे सरकार से आप क्या उम्मीद कर सकते हैं? अक्षय शिंदे बहुत गाजा बाजा हुआ था, लाडली बहन का 1500 रुपए कम हो रहा, महिला को सुरक्षा. देखिए, अक्षय शिंदे को इसलिए मारा गया क्योंकि वो उनको चुनाव की राजनीति में फायदा लेना था. उस वक्त विधानसभा के चुनाव चल रहे थे, तो एकनाथ शिंदे उसका क्रेडिट लेना चाहते थे. अब चुनाव नहीं है तो शिक्षा, वो पनिशमेंट किसी को नहीं मिलेगी. चलिए, थैंक यू. आपके जो एमएलए हैं उनको बैन किया जा रहा है दिल्ली असेंबली में जाने के लिए. सर, अब भारतीय जनता पार्टी का बहुमत है और भारतीय जनता पार्टी पार्लियामेंट में जो बर्ताव करती है हमसे, वही विधानसभा में करेगी. ये बदली की राजनीति है. आम आदमी पार्टी के 22 एमएलए चुनकर आए हैं, उनको सदन में जाने का, अपनी बात रखने का पूरा अधिकार है. लेकिन जिस तरह से सरकार बनी है और सरकार अमित शाह जी चला रहे हैं, वो देखते हुए अब आने वाले 5 साल में आम आदमी पार्टी के विधायकों को यही स्थिति का सामना करना पड़ेगा. जनता का हित क्या है सर? बैनिंग एमएलए, इसमें जनता का हित क्या है सर? जनता का हित नहीं है, बीजेपी का हित है. बीजेपी की बदले की राजनीति, ये बदला है, सूड है. और ये राजनीति जो शुरू हुई है इस देश में, उसका अंत क्या होगा वो किसी को पता नहीं. सर, उद्योग मंत्र्यांना दूर ठेवून फडणवीसांनी दक्षिण कोरियाच्या कंपनीशी करार केलेला आहे. ठीक आहे, हे त्यांच्या आपापसातले वाद. ढसाळ संदर्भात तर काही नामदेव ढसाळांच्या कवितेवर सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतलेला आहे. भाषेचा अवमान सेन्सर बोर्ड करत आहे. हे जे सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आहेत
त्या सर्व सदस्यांना पु ल देशपांडे जी अकॅडमी आपली आहे तिथे बोलवायला पाहिजे आणि त्यांचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मराठी साहित्य, मराठी कविता आणि दलित पॅन्थर चळवळ. नामदेव ढसाळ या महाराष्ट्रातले, मराठी भाषेतले नव्हे तर जगात मान्यता प्राप्त असलेले कवी होते. त्यांच्या कवितांची 24 भाषांमध्ये भाषांतर झाली नामदेव ढसाळांच्या. त्यांनी मराठी कवितेला एका शिखरावर नेऊन ठेवलं, प्रस्थापितांच्या विरुद्ध बंड केलं. त्यांच्या अनेक कविता आणि अनेक कवितांची पुस्तकं ही या समाज जीवनातल्या तळागाळातला जो एक शोषित वर्ग आहे त्याची पीडा आणि त्याचा विद्रोह आहे. गांडू बगीचा, तुझी इयत्ता कंची, गोलपिठा या त्यांच्या काव्यसंग्रहानं आणि कवितानं मराठी कवितेला एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जगभरामध्ये. आणि त्यांच्या कवितांची जगभरातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतर झाली. त्यांना पद्मश्री किताबानं सन्मानित केलेलं आहे. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि नामदेव ढसाळ कोण हा प्रश्न जर सेन्सॉर बोर्डाला पडला असेल तर हे सेन्सॉर बोर्ड नक्की कोणी नेमलं आहे, कोणत्या विचारधारेचा आहे हे पाहावं लागेल. प्रशांत कोरटकरला अजून तर रमेश शोधत आहे. प्रशांत कोरटकर साउथ के स्टेट्स को इस तरीके से देखते हैं क्या? अमित शाह ने कहा है कि डीएलिमिनेशन करेंगे हम साउथ में, ऐसा बताया जा रहा है. देखिए, ये उनकी आगे की चुनाव की राजनीति चल रही है और एमके स्टालिन साहब जो है, मैं उनकी भी बात हम लोग देख रहे हैं गंभीरता से. जल्दी हम उसके ऊपर हमारी कमेंट करेंगे. इंडिया अलायंस इसमें वर्कआउट पाण्यात नायट्रेटचं प्रमाण धोकादायक, तर काही पाण्याच्या नमुन्यात ई कोलाय, कॉलिफॉर्म बॅक्टेरिया आणि मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम सारख्या घटक आढळून आल्याने खळबळ. तुम्ही विषारी पाणी तर पित नाही ना असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. कारण जालन्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पाणी घातक बनत चाललंय. रासायनिक खतांच्या वापरामुळे अक्षरशः जमिनीतील पाणी बनतंय विष. जालन्यातील भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले नमुन्यातून पाण्यात 45 पेक्षा जास्त अधिक नायट्रेट आढळून आले. गेल्या 5 महिन्यात तपासण्यात आलेल्या 1000 पाण्याच्या नमुन्यात 402 नमुने हे दूषित असल्याचे आढळून आले आहे. 218 पाण्याच्या नमुन्यात नायट्रेटचं प्रमाण हे 45 पेक्षा जास्त असल्याचं समोर आले. तर 108 नमुन्यात कॉलिफॉर्म बॅक्टेरिया, 4 नमुन्यात ई कोलाय बॅक्टेरिया आणि 39 नमुन्यात मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम सारख्या घटक आढळून आल्याने पिण्याचं पाणी दूषित असल्याचं आढळून आलंय. तर पाण्यात मोठ्या प्रमाणात शरीराला घातक असलेले रासायनिक घटक आढळून आल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोक्यात आल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे प्रशासनाला एवढा सगळा प्रकार उघडीस येऊनही काहीच सोयीस्कर नसल्याचा अनुभव अनेक गावातील ग्रामस्थांना येतोय. प्रशासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत त्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाण्याचे नमुने तपासण्याचं काम केलं जातंय. त्यामुळे असे पाण्याचे नमुने जालना शहराच्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले आहेत. त्यात तपासण्यात आलेल्या नमुन्यात रासायनिक घटकाबरोबर घातक बॅक्टेरिया असल्याचेही आढळून आले आहे. अनेक गावातील पाणी हे दूषित असल्याचं आढळून आलं. यामुळे स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाचा कारभार किती भोंगळ आहे हे स्पष्ट झाले.
आढळून आलेल्या रासायनिक घटकात मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम असे घटक आढळून आले आहेत. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचं प्रमाण धोकादायक, तर काही पाण्याच्या नमुन्यात ई कोलाय, कॉलिफॉर्म बॅक्टेरिया ही आढळून आल्याने पाणी पिल्यानंतर या घटकांचा शरीरावर दुष्परिणाम होतो. आजार वाढीस लागतात. शरीरातील या घटकांचं प्रमाण वाढल्यास मृत्यू देखील ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुणातील या घटकामुळे नपुंसकता ही येण्याची जास्त शक्यता असते. पण एवढं सगळं होऊनही प्रशासन, स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभाग कुंभकर्णासारखी गाढझोप काढतोय असा आरोप होतोय. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं या तपासणीतून समोर आलंय. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याच्या पेयजल जलजीवन मिशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा योजनांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. अनेक गावात लावण्यात आलेलं पाणी फिल्टर प्लांटही अनेक दिवसांपासून बंद असल्याने प्रशासनाच्या योजना या फक्त लाल फिती पुरत्याच का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचं पाणी उकळून प्यावं, वेळप्रसंगी स्वच्छतासाठी औषधांचा वापर करावा असं आवाहन तज्ज्ञ जाणकारांनी केलंय. एकंदरीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांचा, औषधांचे घटक पाण्याच्या नमुन्यात आढळून येत असल्याने पाणी विषच बनतंय का असा प्रश्न या पाण्याच्या नमुन्याच्या तपासणीतून समोर आलाय. त्यामुळे शेतात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खताबरोबर इतर रासायनिक घटकांचा वापर प्रमाणात ठरवणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाण्यात वाढणाऱ्या या रासायनिक घटकामुळे व वाढत्या बॅक्टेरियामुळे शरीराला लागणारं पाणी विष बनतंय असं म्हणण्याची वेळ आली आहे. नायट्रेट हे जे प्रमाण आपल्या वातावरणात वाढलेलं आहे हे आपण मॅक्झिमम टाईम ॲज अ पेस्टिसाईड म्हणजे खताचा वापर करतो आपण. आणि खताचा वापर जे आपण पिकावर करतो आणि त्या पिकावाटे जे आपले धान्य आपण खातो आणि त्याच्या पद्धतीने लोक जे कामं करणारे आहेत त्यांच्यावर फार दुष्परिणाम त्याचे होतात. कारण की त्याची परमिसेबल जी तुम्हाला पॉलिसी आहे ती आपल्या कृषी प्रधान देश असल्यामुळं शेतकऱ्यांना माहिती असायला पाहिजे. आणि ते माहिती नसल्यामुळं ते कोणत्याही प्रमाणात खत जे आहे ते जास्तीच्या प्रमाणात दिल्या जातात आणि त्याच्यामुळं ते आपल्या शरीरात जातात. एक तर नाकावाटे, आपल्या श्वासोच्छ्वासाच्या प्रक्रिया वाटे, दुसरं आहे पाण्यावाटे आणि तिसरं डायरेक्ट ती ग्रेन खाल्ल्यानंतर. तर त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये श्वासोच्छ्वास प्रक्रियेवर प्रॉब्लेम होतो, दम्याचा त्रास होतो, रेस्पिरेटरी फेल्युअर होऊन जातो आणि लिव्हरवर परिणाम होतो, त्याच्यामुळं हिपॅटोमा होऊ शकतो. तिसरं आहे आपले जे किडन्या असतात ते किडनी फेल्युअर होऊ शकते आणि शरीरावर दुसरे फार घातक परिणाम होतात. डोक्यामध्ये आपल्या ब्रेनवरसुद्धा ते जमा होऊन आपले जे फंक्शन असतात नेहमीचे त्याच्यामुळं फारसे डिसऑर्डर येत आहेत. तर ह्याला ऑर्गॅनोफॉस्फरस ही जी गोष्ट आहे त्या ग्रुपमध्ये नायट्रेट म्हणून सुद्धा येतं, जे की एकदम कमी प्रमाणात वापरलं पाहिजे आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरावर दुष्परिणाम होणार नाही. आणि त्याच्यामुळं शरीरावर आजकाल फारच दुष्परिणाम होऊ राहिले. त्याच्यामुळं डायबेटीज, हायपरटेन्शन ह्या गोष्टी यंग एजमध्ये मुलांना व्हायला लागलेल्या आहेत आणि किडनी फेल्युअर हे एक फार दुष्परिणाम होत आहे. तर त्याच्यासाठी काहीतरी लिमिट असायला पाहिजे की तुम्ही इतकेच लिमिटमध्ये ते खतामध्ये वापरायला पाहिजे. चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र. काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम. कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले. प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू,
युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे। पुण्यातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अटक। शिरूर तालुक्यातील गुणाड गावात लपून आरोपी रात्री 1:30 वाजता करण्यात आली अटक। 70 तासानंतर आरोपी दत्तात्रय गाडेला गुणाड गावातून अटक। गुणाड गावातून ग्रामस्थांची दत्तात्रय गाडेला पकडून देण्यास मदत। एका कॅनॉलमध्ये दत्तात्रय गाडे लपून बसला होता, पोलिसांची माहिती। आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यात आणलं, आज कोर्टात हजर। ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसने। जी इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे। बाकी डिटेल माहिती माननीय आयुक्त सर प्रेस कॉन्फरन्स मध्ये देतील। काय झालं कुठून ताब्यात घेतलं? नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी शिंदे गटातील भाजपचे अनेक लोक ठाकरे गटात येणार, शैलेश जयस्वाल। आगामी काळात नगर पंचायत व नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, अशातच शिंदे गटातील भाजपचे अनेक पदाधिकारी ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे गोंदिया जिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल यांनी दिली आहे। तर उद्धव ठाकरे गटातून जे पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये गेले त्यांच्याकडे कुठलाही व्याप नव्हता व तिकडे जाणारे लोक हे व्यावसायिक दृष्टिकोनातून जातात, मात्र कट्टर शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक लोक आमच्या संपर्कात असून निवडणुकीपूर्वी ते पक्षप्रवेश करणार असल्याचं खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जयस्वाल यांनी केला। आपल्याला मी सांगतो, गोंदिया जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये, या गटात शिवसेनेचे एकही पदाधिकारी शिवसैनिक हे कोणत्याही पक्षामध्ये शिंदे गटात म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये गेलेले नाही। फक्त एक पदाधिकारी तो गेला आणि त्याच्यामध्ये त्याच्या मागे कोणता व्याप नव्हता आणि अशाच प्रकारे जे लोक कोणी कदाचित गेले असतील, काही भाजपचे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोक गेले, ते लोक एक व्यावसायिक दृष्टिकोनातून जातात। आजचा जो राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, हा एक देशाला जनतेच्या हितार्थ सरकार चालूच नाही, ते राजकारणच्या व्यतिरिक्त धंदा करून राहिले आणि धंदापोटी असा व्यवसायमय राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे। त्यामुळे ते लोक आपल्या पोटापाणीसाठी आणि व्यवसाय करण्यासाठी ते लोक त्या ठिकाणी जातात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एवढा मोठा कार्यक्रम एकनाथ शिंदे आल्यानंतरही संपूर्ण जिल्ह्यातला एकही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब गटाच्या शिंदे गटात गेलेला नाही। यानंतर काही दिवसांमध्ये आता तुम्ही बघून राहिल्या कशा प्रकारे शिंदेचे भ्रष्टाचार सामोरे येत आहेत आणि काही शिंदेचे पदाधिकारी, शिंदे गटाचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे येण्यास इच्छुक आहेत। गेल्या 1-2 महिन्यामध्ये आपल्या इकडे जेव्हा निवडणुका लागतील नगरपंचायतीच्या, नगर परिषदेच्या,
त्यावेळेस आपल्याला कळेल का कशा प्रकारे अजून लोक गौविस्फोट या ठिकाणी आम्ही पण करणार आहोत। या जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित गटाचे आणि भारतीय जनता पक्षाचे काही लोक या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। आमचे संपर्क प्रमुख या ठिकाणी येत्या 10 दिवसात येणार आहेत। शिवजयंती निमित्त 17 तारखेला जे आयोजित कार्यक्रम आहेत त्यामध्ये हे घटना घडेल।